नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातल्या पांडुर्ली गावचे श्री हिरामण भिवाजी पवार यांनी 1961 मध्ये इयत्ता 7वीची बोर्ड परीक्षा उत्तीर्ण केली। संपूर्ण गावात फक्त 7 विद्यार्थी पास झाले होते। पुढे शिकण्यासाठी भगूरला 4 मैल चालत जावं लागणार होतं। त्यामुळे आई वडिलांनी शिकायला नको असं सांगितलं, पण जिद्द कायम ठेवत त्यांनी 8वीच्या प्रवेशासाठी मजुरी करून पैसे उभे केले। शिक्षणासाठीची त्यांची ही आस पाहून वडिलांनी उरलेला ₹1.5 दिला। 1965 मध्ये 11वी बोर्ड परीक्षा पास झाल्यावर त्यांनी हिंदी प्रबोध पर्यंत 5 परीक्षा दिल्या। नंतर 2 वर्ष घरच्या गायीचा सांभाळ करीत असतानाही शिक्षणाची ओढ शमली नाही। 1967 मध्ये मुंबईत गोरेगावला आले व इंजिनिअरिंगचं शिक्षण सुरू करत भारत बिजली कंपनीत नोकरी धरली। 1972 मध्ये त्यांनी सौ सुचिता हिरामण पवार यांच्याशी विवाह केला। पुढे ठाण्यात स्वच्छंद क्लासेसची स्थापना केली आणि 1984-85 मध्ये स्वच्छंद शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन करून दारिद्र्य रेषेखालील मुलांसाठी मोफत पंचशील मराठी बालवाडी सुरू केली, जी पुढे शासन मान्य प्राथमिक व माध्यमिक शाळा झाली। खरं म्हणजे पंचशील विद्यालय जे सुरू केलं आम्ही, हे आमचं दोघांचं स्वप्न होतं। गरीबात गरीब मुलांना शिक्षण मिळावं, शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये, हे आमचं ध्येय आहे आणि पुढे सुद्धा राहणार आहे। आज ठाणे महानगरपालिका शासनाच्या अनेक शाळा बंद पडतात, परंतु आम्ही आमच्या पंचशील विद्यालयामध्ये कुठल्याही प्रकारे डोनेशन न घेताना, फी न घेताना आज आम्ही टिकून आहोत आणि निश्चित आम्हाला खात्री आहे की आम्ही कार्य जे आहे ते यशस्वी होईल आणि यापुढे शासन सुद्धा आम्हाला सहकार्य करेल आणि मराठी शाळा बंद करणार नाहीत अशी मी त्यांना विनंती करेल, लेखी स्वरूपाची, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आजही या शाळेत 150हून अधिक गरीब विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत। शासनाच्या नियमांनुसार डीएड शिक्षिका आवश्यक असल्याने सौ सुचिता पवार यांनी स्वतः डीएड केलं आणि पुढे मुख्याध्यापिका म्हणून जबाबदारी पार पाडली। यानंतर हिरामण पवार यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ समाजकार्यात योगदान दिलं। 2019 मध्ये दोघांनी मिळून पंचशील टेक्निकल व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर सुरू केलं, जिथे शिकता न येणाऱ्या तरुणांसाठी प्लंबिंग, फिटिंग यांसारख्या कौशल्यांचे मोफत प्रशिक्षण दिले जाते। आज ठाण्यात अनेक शाळा बंद झाल्या असताना पंचशील शाळा विद्यार्थ्यांनी गजबजलेली आहे। येथे शिकलेले विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, वकील, आरटीओ ऑफिसर झाले आहेत। त्यांच्या यशामागे आहे पवार दाम्पत्याचा अथक संघर्ष, शिक्षणाची तळमळ आणि समाजासाठी असलेली निष्ठा। त्यांचं पुढचं स्वप्न आहे प्रत्येकासाठी मोफत कॉलेज शिक्षण। यासाठी त्यांना शुभेच्छा। श्री हिरामण पवार व सौ सुचिता पवार या आजच्या युगातील शैक्षणिक क्रांतीत खऱ्या अर्थाने तुम्ही आहात मान महाराष्ट्राचा आणि म्हणूनच तुम्हाला मिळतोय सन्मान महाराष्ट्राचा।